शहराध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी आणि पत्रकार बांधवांनो, आदरणीय शंकरांना दोंगे साहेबांचा मी मनापासून बीड जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो की आपण बीड जिल्ह्यातल्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी मोर्चा आयोजित केला आणि या अतिरिक्त ऊसाच्या जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत वाटा फोडण्याचं काम आणि या जिल्ह्याचे जे तथाकथित नेते आहेत गोपीनाथराव मुंडे यांचं षडयंत्र बाहेर आणण्याचं काम आपण या ठिकाणी आज केलं, त्याबद्दल मी मनापासून आपलं जाहीर अभिनंदन करतो आणि आभार मानतो. शंकरांना मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की या बीड जिल्ह्यात आणि ऊसाचं जे राजकारण होऊ घातलंय या बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर अतिरिक्त ऊसाचा जर प्रश्न कशामुळे निर्माण झाला असेल तर एकमेव कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे हे आणि हेच आहेत हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. अनेकांनी सांगितलं मित्रांनो, परंतु वस्तुस्थिती आपल्याला सांगतो की सुरुवातीला ऊस जास्त लागवड झाली हे माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक अगोदर कामगाराच्या प्रश्नावर, नंतर जास्त ऊसाचा भाव द्यावा याचा प्रश्न हातात घेऊन शेतकरी संघटनेला पुढे करून आणि कामगाराला पुढे करून जे कुठे 1 महिना, कुठे 1.5 महिना आणि कुठे 2 महिने उशिरा कारखाने कसे सुरू होतील हे पाहण्याचं काम नाही ते कारस्थान आणि षडयंत्र हे गोपीनाथ मुंडेजीने रचलं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. उशिरा कारखाने सुरू झाले त्यामुळे आजचा जो ऊस शिल्लक राहिलेला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे गोपीनाथजी मुंडे आहेत आणि म्हणून त्यांच्यावर माझी मागणी आहे, शंकरांना आपण सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे. त्याची दखल आदरणीय प्रदेशाध्यक्ष आणि आपले पवार साहेबांनी घेतलेली आहे. परंतु या बीड जिल्ह्यामध्ये या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 7 लोकांनी आत्महत्या केल्या, 7 लोकांनी केली. परंतु ऊसासह ऊस जाळून त्यांनी स्वतःला सुद्धा जाळून घेतलं. या आत्महत्याला ऊसासह जर जबाबदार असेल ते फक्त गोपीनाथ मुंडेजी जबाबदार आहेत आणि याच्यावर त्याच्या आत्महत्याचा खटला यांनी खुलासा खटला गोपीनाथ मुंडेवर आपण शासनानं भरला पाहिजे ही माझी आपल्या या ठिकाणी मोर्चाच्या वतीनं मागणी या ठिकाणी आपल्या समोर करतो. आणि दुसरी मागणी मी आपल्याला या ठिकाणी करतो की जे कारखानदार